या स्पीड न्यूजचे प्रायोजक आहेत क्रिस्टल्स ड्रीम स्पेस। जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी डीजेवरील निर्बंधांचे स्वतंत्र आदेश काढले। पोलिसांनी देखील ध्वनी प्रदूषणासंदर्भात गावागावात बैठका घेतल्या, तरी सुद्धा दक्षिण सोलापूर तालुक्यातील NTPC फताटेवाडी येथील गणेशोत्सव मंडळानं विसर्जन मिरवणुकीत डीजे लावला होता। वळसंग पोलिसांनी त्या डीजेवाल्या बाबूला पकडलं। डीजे सिस्टीम आणि टेम्पो जप्त करून पोलीस ठाण्यात आणला। जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतर वळसंग पोलिसांनी केलेली ही पहिलीच कारवाई ठरली। भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 मधील कलम 163(1) भारतीय नागरिक सुरक्षा संहिता अंतर्गत मिरवणुकांमध्ये मोठ्या आवाजाचा डीजे, लेझर लाईट वापराला बंदी असल्याचे आदेश जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी काढले आहेत। ग्रामीण पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी देखील डीजे विरोधात सक्त सूचना केल्या आहेत, तरी देखील फताटेवाडी येथील गणेशोत्सव मंडळानं मंगळवारी विसर्जन मिरवणुकीत डीजे लावला होता। याची माहिती एका नागरिकानं वळसंग पोलिसांना कळवली। सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल सनगल्ले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार शंकरराव पाटील, बनकर चव्हाण यांचं पथक तिथं पोहोचलं। राम भीमराव माने, विनायक गुरुशांत तळवार यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं। त्यानंतर मिरवणुकीतील डीजे, टेम्पो, इतर साहित्य देखील जप्त करून पोलीस ठाण्यात आणण्यात आलं। विजापूर रोड परिसरातील माशाळे नगर इथं नागनाथ शिक्षण प्रसारक मंडळ संचलित ज्ञान प्रबोधन विद्यालय, बाल विद्याविहार प्राथमिक शाळा, समर्थ बाल मंदिर, छत्रपती शिवाजी विद्या मंदिर सोरेगाव, नागनाथ मागासवर्गीय वसतिगृह आणि समर्थ वसतिगृह सोरेगाव यांच्या संयुक्त विद्यमाने गणेश विसर्जन मिरवणुकीस विजापूर नाका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दादासाहेब गायकवाड यांच्या हस्ते श्रींचं पूजन करून माशाळे नगर येथील ज्ञान प्रबोधन विद्यालयापासून प्रारंभ करण्यात आला। या मिरवणुकीत लेझिम पथक, झांज पथक, झेंडा पथक, टिपरी नृत्य आणि विविध प्रांतातील वेशभूषा आदींचं सादरीकरण करण्यात आलं। या मिरवणुकीत विद्यार्थी, पालक आणि नागरिक मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते। विसर्जन मिरवणुकीचा हा उपक्रम समाजाला संस्कारक्षम आणि पर्यावरणपूरक संदेश देणारा ठरला। मंद्रुप पोलीस ठाण्याच्या हद्दीत औज मंद्रुप इथं ग्रामपंचायतीच्या गाळ्याशेजारी काही इसम हे 52 पानी पत्त्यानं मन्ना नावाचा जुगार खेळत असल्याची माहिती मंद्रुप पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी मनोज पवार यांना मिळाल्यानं त्यांनी त्या ठिकाणी कारवाई करण्याबाबत PSI राज डांगे आणि त्यांच्या स्टाफला सूचना दिल्या होत्या। या जुगार अड्ड्यावर छापा टाकला असता 6 इसमांना जुगार खेळत असताना ताब्यात घेण्यात आलं। एकूण 1,40,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। त्याचप्रमाणे दत्ता मरियाईवाले यांच्या घराशेजारी इंदिरानगर मंद्रुप इथं देखील छापा टाकून 6 इसमांना ताब्यात घेऊन एकूण 40,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। अशीच कारवाई यापुढे देखील सुरू राहणार असल्याबाबत मंद्रुप पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी मनोज पवार यांनी सांगितलं। ही कारवाई पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर, उपविभागीय पोलीस अधिकारी संकेत देवळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज पवार, पोलीस उपनिरीक्षक राज डांगे, सहाय्यक फौजदार बापू शिंदे, पोलीस हेड कॉन्स्टेबल राजकुमार गुरव, विठ्ठल बिराजदार, पोलीस नाईक सचिन मसलखांब, पोलीस कॉन्स्टेबल संदीप काळे, माजिद शेख, लखन पवार, अशफाक मियावाले आणि नाना अवघडे यांनी केली। सोलापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशनचा खेळाडू तेज मध्यमगती गोलंदाज नदीम शेख याची महाराष्ट्र रणजी संभाव्य संघात निवड झाली असून हा संघ येत्या 4 सप्टेंबरपासून KSCA अर्थात कर्नाटक क्रिकेट असोसिएशन यांच्या वतीनं बंगळुरू इथं आयोजित निमंत्रित 4 दिवसीय क्रिकेट सामन्यात सहभागी होणार आहे। या संघाचं नेतृत्व रणजी खेळाडू मंदार भंडारी करणार आहे। उजव्या हाताचा गोलंदाज असलेला सोलापूरचा नदीम शेख हा गेली 3 वर्षे जिल्हा संघाकडून उत्तम कामगिरी करत असल्यानं त्याची रणजी संभाव्य संघ आणि सराव शिबिरासाठी निवड झाली आहे। मागील वर्षी देखील
KSCA आयोजित इंडिया डॉक्टर कॅप के थिम्मापय्याह मेमोरियल क्रिकेट स्पर्धेत महाराष्ट्र संघाकडून खेळताना त्यानं चांगली कामगिरी केली होती. तसंच यावर्षी देखील वरिष्ठ गटाच्या मुलांच्या महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन निमंत्रित क्रिकेट स्पर्धेत सोलापूर जिल्ह्याकडून त्यानं उत्तम कामगिरी केली. रुद्राक्ष प्रतिष्ठानच्या वतीनं मोठ्या जल्लोषात आणि भक्तिमय वातावरणात गणेशोत्सव साजरा करण्यात येतो. गणेशोत्सवानिमित्तानं सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन यंदा करण्यात आलं होतं. यावेळी समर्थ चव्हाण या चिमुकल्यानं पुष्पा 2 चित्रपटातील वेशभूषा घालून नृत्य कलाविष्कार सादर केला. यावेळी रुद्राक्ष प्रतिष्ठानचे अध्यक्ष लोकेश साखरे, उपाध्यक्ष अजय अलकुंटे, रुद्राक्ष प्रतिष्ठानचे मार्गदर्शक जितेंद्र नेते चव्हाण यांच्यासह मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते. या स्पीड न्यूजचे प्रायोजक आहेत क्रिस्टल्स ड्रीम स्पेस. सर्व सुविधांनी युक्त शहरालगतचा अद्ययावत प्रकल्प, लक्झरियस रेसिडेन्शियल ओपन प्लॉट्स, कॉन्क्रीट रोड, पाण्याची सोय, स्ट्रीट लाईट अशा सुविधांसह मंदिर, योगा केंद्र, ओपन जिम, चिल्ड्रन पार्क, ओपन अँफिथिएटर, निसर्गरम्य वातावरणात नवजीवन अनुभवण्यासाठी पुणे रोड बाळे इथल्या क्रिस्टल्स ड्रीम स्पेसला प्रत्यक्ष भेट द्या. ऑफिस क्रिस्टल डेव्हलपर्स, ICICI बँकेजवळ, पार्क चौक, सोलापूर. संपर्क 820 099 827 आणि 91 45 509 509.